नमस्कार, मी अविनाश शेलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुका, त्याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत विविध पक्षांचे, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. शहराबद्दलचं त्यांचं विजन काय आहे, आतापर्यंत राजकारण त्यांना कसं वाटतं, त्यांनी आतापर्यंत केलेली कामं, त्यांचा अनुभव आणि ते ज्या प्रभागातून उभे राहणार आहेत त्या प्रभागामधल्या समस्या काय आहेत, तिथला मतदार काय सांगतोय, त्यांना काय वाटतं, त्या प्रभागामध्ये कोणती विकास कामं ते करणार, लोकांनी त्यांना का निवडून द्यावं, या विषयाशी आपण त्यांच्याशी खुल्लेपणाने चर्चा करतो. त्याच्यामध्ये कुठलाही मत हे संदेह असल्याचं कारण नाही. आणि सुदैवाने या विषयावरती सगळेजण अगदी मन मोकळेपणाने चर्चा करतात, त्याच्यात कुठेही हातचं राखून कोणी बोलत नाही आणि मतदारांना नेमकं काय पाहिजे त्या विषयावरती बोलतात. आज आपण या शहराचे माजी उपमहापौर तुषारजी हिंगे यांच्याशी बोलणार आहोत. तुषारजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. एक तरुण तडफदार कार्यकर्ते, 2012ची निवडणूक लढवली, 2017ची लढवली, 2012च्या निवडणुकीमध्ये थोडक्यात आणि 17च्या निवडणुकीमध्ये ते दणदणीत यांनी विजयी झालेले आहेत. एक या भागातले लोकप्रिय नेते म्हणून, युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. मितभाषी आहेत, जादा बोलत नाही, कामाशी काम, आणि त्यांचं काम बोलकं असल्यामुळे ते लोकप्रिय आहेत. आता त्यांचं स्टेटस असं आहे, म्हणजे थोडक्यामध्ये राजकीय, मी काय त्यांची वाहवा करत नाही, कारण आपली निवडणूक पेड बिलकुल नाही. जी वस्तुस्थिती आहे ते समोर ठेवत असतो. त्यांच्या बाबतीमध्ये असं आता सांगितलं जातं की ते ज्या बाजूला असतील, ज्या पक्षात असतील, त्याचं पॅनल येणार निवडून. हे अगदी इतकं खुल्लपणे जनता सांगते. त्यांचं शहराच्या राजकारणाबद्दलचं मत काय आहे किंवा तिथले कार्यकर्ते काय सांगतात, त्यांनी राबवलेले प्रकल्प कोणते, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी पिंपरी चिंचवडच्या युवक बॉडीवरती, फादर बॉडीवरती युवक अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या पदावरती काम असतं, पक्षाचे वेगवेगळे प्रोग्राम ते राबवत असतात. महापालिकेचे वेगवेगळे जे उपक्रम प्रकल्प, त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जंत्री फार मोठी आहे. मी जास्त उल्लेख करत नाही, त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुषारजी, मला सांगा, 2017ला तुम्ही निवडून आलात, तुमचा 2012चा अनुभव थोडा सांगा. तुम्ही राजकारणात आला कसा, नेमकं राजकारणात काय यावं वाटलं तुम्हाला? नमस्कार. पहिल्यांदा पीसीबी न्यूजचे मी खूप आभार मानतो, कारण का शहरातल्या युवकांना त्यांचं व्यासपीठ तयार करून दिलं की त्यांचं मत राजकारणाबद्दल काय आहे हे मांडण्यासाठी आपण एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिलं, त्याबद्दल खरंच आपले खूप मी आभार मानतो. 2012 मी राहिला चिंचवड पोलीस लाईनीत, पोलीस क्वार्टर्स मध्ये होतो. वडील पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पुणे शहर पोलीस याच्यात कार्यरत होते. ते असताना थोडं समाजकारणाचं पोलीस खात्यात असल्यामुळं, पुढे असल्यामुळं, लाईनीत राहत असल्यामुळं, लाईन म्हणजे पोलीस लाईन म्हणजे एक घरगुती कुटुंब असल्यासारखं आम्ही राहत होतो. त्या कुटुंबातली कामं करता 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 ऑटोमॅटिक राजकारणाचं वेळ लागलं, त्यामुळं राजकारणाकडे वळलो. आणि 2012ला मी ह्या इथून शिवसेनेतून उभा होतो. मोरवाडी ह्या प्रभाग, शिवसेना ठाकरेची शिवसेना तेव्हा एकच शिवसेना होती. आणि मी 120 मतांनी माझा पराभव झाला. फक्त 120 मतांनी माझा पराभव झाला. पण त्या दिवसापासून, ज्या दिवशी मी माझा रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जे मी काम करतोय ते आज ताग्यात काम करतोय. फक्त मला ह्याच्यातून सगळं कळतं की ज्या माणूस सातत्य ठेवल, राजकारणात असेल, कुठल्याही गोष्टीत असेल, तर त्याचा विजय नक्की आहे. तर माझं म्हणणं आहे की मी सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिलो, लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. त्यामुळे 2017ला मला चांगली मतं, किती मतं मिळाली? तेव्हा मला 11,000 मतं मिळाली आणि शहरात 4 नंबरचा लीड मला होता. 5,700 मतांनी मी निवडून आलो. हीच पोच पावती होती माझ्या कामाची, असं मी म्हणेन. अच्छा, मग त्याच्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये पुढे कायम राहायचं ठरवलं? सातत्य कायम ठेवलं मी. बरं, शहराचं राजकारण 2017 पासून आपण पाहतोय. या शहरामध्ये पूर्वी अजित पवारांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं, नंतर 2017ला ते भाजपचं आला. तेव्हापासून तर आतापर्यंत भाजपचा कारभार कसा? तुम्ही उपमहापौर होता शहराचे. मी जेव्हा उपमहापौर, पहिल्यांदा भाजपची जेव्हा सत्ता आली तेव्हा 2019-20च्या दरम्यान मी उपमहापौर झालो आणि लगेचच कोरोनासारखी महामारी आपल्यावर आली. त्यामुळं 1-2 वर्ष आपण पूर्ण त्या महामारीवर लढत होतो. त्या महामारीवर तेव्हा बरंच मला चांगली कामं शहराच्या लेवलला करता आली, कारण का तेव्हा फील्डवर आम्ही 2-4च लोक होतो जी फील्डवर तेव्हा काम करत होतो. शहर पूर्ण सुखसुखाट होतं. मग त्यांना जेवणाची व्यवस्था असेल किंवा आपण त्यांना पीसीबी पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकला अजिनगरमध्ये पूर्ण बाधित लोक झाली होती, तेव्हा तिथं आपण त्यांना ठेवलं. तेव्हा त्यांच्या जेवणावरून इश्यू झाले, खूप सासे इश्यू. जेव्हा मला समोरून काम करता आलं कोरोनामध्ये, तेव्हा जास्त अजून लोकांच्या जवळ शहरासाठी काम करता आलं. तर भारतीय जनता पार्टीने मला पहिल्यांदा
क्रीडा समितीची सभापती मला दिलं बर. आणि मी भारतीय जनता पार्टीचे खूप आभार मानतो की शहरातला मी पहिला असा कार्यकर्ता असेल की त्याला एकाच टाइमला 2 पद भोगता आली. त्यात उपमहापौर पण होतो आणि क्रीडा समिती सभापती दोन्ही पण होतं. क्रीडा समिती सभापती असताना मी शहरातल्या 600 शाळा त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पण असतील आणि प्रायव्हेट पण असतील अशा मिळून मी एक स्पर्धा आयोजित केली होती. अरे वा. आपण दरवर्षी महापौर चषक पिंपरी चिंचवड शहरात घेतो आणि बाहेरचे स्पर्धक येतात महाराष्ट्रातले आणि राज्यस्तरीय स्पर्धा इथं होती. तर माझी संकल्पना अशी होती की आपण शहरातल्या विद्यार्थ्यांना घेऊन का ही स्पर्धा नाही करावी. तर महापौर चषक हा आपण शहरात एक चांगला उपक्रम राबवला. त्यामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि तो प्रथमच झाला असेल. पहिल्यांदाच असं झालं. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहेत आपले त्या विद्यार्थ्यांनी कधीही बालेवाडी बघितली नव्हती आणि त्या बालेवाडी बघण्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांना बालेवाडी स्टेडियमला घेऊन गेलो. क्या बात. अंदाजे 20 ते 25,000 विद्यार्थ्यांनी बालेवाडी स्टेडियम पूर्ण दिवसभर आम्ही पूर्ण यायची व्यवस्था आम्ही केली. यायची व्यवस्था करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची PMPL जी बस सेवा आहे त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला बस हवी तर किती तुम्ही पालिकेकडनं आम्ही तुम्हाला पैसे प्रोव्हाइड करू तर किती. तर मला 38 लाख रुपयाचं कोटेशन त्यांनी 200 बसचं दिलं. बर. त्या बस मी फुकट नेल्या माझ्या मित्रमंडळींच्या गोळा करून सगळ्या मुलांना तिथं मी बालेवाडी स्टेडियमला नेलं. त्यांनी पूर्ण दिवस पालकांसकट तिथं स्पेंड केला. इस्कॉन वाल्यांनी मला तिथं जेवण दिलं 15,000 लोकांचं. म्हणजे असं सर्वांच्या सहभागाने तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला. येत्या काळात आपण हा उपक्रम कायम चालत लावा यासाठी नक्कीच आम्ही भविष्यात यासाठी प्रयत्न करू. मला एक सांगा, आता भाजपच्या बाबतीमध्ये तुम्ही 2017 पासून आम्ही पाहतोय, 2017 पासून आतापर्यंत 17 ते 22 भाजपची सत्ता होती. नंतर तिथून पुढे प्रशासकीय राजवट होती. पण या काळात पूर्वी तुम्ही ज्या घोषणा दिल्या होत्या भाजपने की भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड, भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड झालं का? एक तुम्ही जबाबदार भाजपचे आता प्रदेश उपाध्यक्ष आहात, उपमहापौर होता, त्याच्या बाबतीत काय मत? शहरात विकास करत असताना लोकांचा आता भ्रष्टाचार झाला का हा आम्हाला तर असं दिसत नाही की भ्रष्टाचार झाला म्हणून. कारण का जो काम करतो त्याच्यावरच लोक नावं ठेवतात, त्यालाच लोक भ्रष्ट झालं म्हणतात. तर दुसरा मुद्दा नाहीये शहरात. तुम्ही मला सांगा, जो पाणी प्रश्न आहे तो कधीपासून आहे? लोकसंख्या जे पहिले याच्यापूर्वीचे जे राजकारणी होते किंवा जे कोणी असेल त्यांनी पाण्यावर ऍक्च्युअली काम करायला पण होतं आणि इथनं पुढे येणाऱ्या पण राजकारण्यांनी पाण्यावर काम करावं लागेल. कारण का शहर खूप खूप भयानक वाढते. तर पाणी हा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. तर त्या पाणी ह्या प्रश्नावर काम म्हणजे एक उदाहरण पाणी हा प्रश्न देतो. असे बरीच काम आहेत. आज पाणी ह्या प्रश्नावर काम करताना काही गोष्टी भ्रष्टाचार झाले ह्या सिद्ध होत नाहीयेत ना. आज लोक फक्त भ्रष्टाचार झाले म्हणतात पण दाखवत आहेत कुठं. त्यामुळे जो काम करतो त्याला बदनाम काम केल्यावर लोकांना दिसतंय चांगलं काम होतंय तर त्याला बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचार हाच मुद्दा दुसरा मुद्दाच असू शकत नाही. दुसरा मुद्दा नाही म्हणजे विरोधकांकडे थोडक्यात दुसरा मुद्दा नसल्यामुळे दुसरा मुद्दाच नाहीये ना. तुम्ही मला सांगा की पहिला पाणी प्रश्न काय परिस्थिती होती आणि आता पाणी प्रश्न काय होतोय. आता सिंगल टाइम पाणी ऍग्री आम्हाला दिवसाआड पाणी पण लोक हॅपी आहेत. तुम्ही 24 तास येणार होता दिवसाआड हे पण पुरेशा प्रमाणात हॅपी आहेत ना. तुम्ही सोसायटीमध्ये जाऊन विचारा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत का आहेत पण सोसायटीमध्ये लोक हॅपी आहेत ना की जेव्हा पाणी येतं आम्हाला मुबलक पाणी येतंय आणि आम्ही हॅपी आहे असं लोक म्हणतात. पण येत्या पुढच्या काळात आपल्याला नक्कीच पाणी या प्रश्नावर काम करावं लागेल शहरासाठी. आज दुसरी गोष्ट, शहरात भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेत आली तेव्हा शहरात आज 6 हॉस्पिटल नव्याने झाले. त्या हॉस्पिटलमध्ये जुनी होती ती आपण रिन्युअल केली, नवीन पूर्ण केली. आता थेरगाव हॉस्पिटल नव्याने तयार केलं. ते छोटे होते OPD सारखे होते, आज ते मोठे हॉस्पिटल झालेत. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आज पहिले वायसमोर रोड होता 500 1000 OPD व्हायचे, आता 7000 OPD आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. आणि आपलाच भाग नाही तर रुरलचा पण सगळा भाग आपल्या हॉस्पिटलवर आणि एकदम चांगल्या पद्धतीची सेवा दिली आहे. दुसरी गोष्ट की आज लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेत आली तेव्हा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकांना कामं नाहीये, असं नाहीये. पण मला आपल्याला बेरोजगारी वाढली असं म्हणतात. ते माझं आपल्याला सांगू इच्छितो की आज शहरामध्ये जे हॉस्पिटल झाले आज कमीत कमी 2,500 ते 3,000 युवक युवती तिथं काम करतायत. अच्छा, म्हणजे अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पिंपरी चिंचवड शहरातल्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी नक्कीच काम करते. आज तुम्ही बघताय की जी भरती आहे पालिकेत 97 पासून झालेलीच नाहीये. बरोबर, बऱ्यापैकी पालिकेतले
आपली पिंपरी चिंचवडच नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या पालिका आहेत त्या नाही, कुठेच नाही सगळ्या झालं. कॉन्ट्रॅक्टर शिफ्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट करून, कारण का लायबिलिटी जास्त वाढते पालिकेची, त्यामुळे Contract वरती येतात. त्याच्यावर काम करतात. ते तुम्ही हे काय ऍग्री करत नाही की शहरामध्ये हा पण एक रोजगारच तयार होतोय ना. आज येणाऱ्या युवकांना हाताला काम मिळतं हाताला काम त्यांच्या. मिळतंय ना. आज हे हॉस्पिटल झालेच नसते शहरात तर पेशंट लोकांना गैरसोय झाली असती, बरोबर. युवकांना रोजगार मिळाला नसता. आज किती कुटुंब त्या हॉस्पिटलवर चालतायत किंवा किती कुटुंबांचा जो खर्च प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतो तो कमी झालाय, हे पण आपण डिनाय करून चालणार नाही. की तेच माझं सांगणं आहे की भारतीय जनता पार्टीने शहरामध्ये आरोग्यासाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, पाण्यासाठी ज्या मुबलक गोष्टी आहे त्यासाठी नक्कीच काम केलं. आणि ते काम करत असताना लोकांना दुसरा कुठला मुद्दा नसल्यामुळे ते भ्रष्टाचार केला असं म्हणताय. नाही, ते यासाठी भाजपच्या, म्हणून तुम्हाला यासाठी विचारलं की भाजप सत्तेवर येताना यापूर्वी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा घोटाळा तो फार वाजवला. म्हणजे 1 महिन्यावर त्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं लोकांपर्यंत एवढं झालं की त्या ह्याच्यामध्ये 1500 रुपयाची मूर्ती 4500 3,950 रुपयाला खरेदी केली, त्यात भ्रष्टाचार झाला, लोकांच्या मनावर ते बिंबलं आणि तिथं सत्तांतर झालं. म्हणून आता राष्ट्रवादीची म्हणतात आम्ही तर एवढं टीजभर केलं होतं, यांचं तर आता खंडीवर आहे, यांच्याविषयी कोण बोलणार, म्हणून तो प्रश्न तुम्हाला विचारला होता. पारदर्शक कारभार. हा, तेव्हा जेव्हा विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा जेव्हा भ्रष्टाचार झाला तेव्हा आमच्या राजकारणी जी भारतीय जनता पार्टीची जी कोर टीम होती, जी भारतीय जनता पार्टी सत्तेत येण्यासाठी जी प्रयत्न करत होती, त्यांना त्या गोष्टीसाठी यश मिळालं असं माझं मत आहे. त्यांना प्रूव्ह करायला, त्यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्तींमध्ये घोटाळा झालाय त्यामुळे ते सिद्ध झाले आणि लोकांनी ते ऍग्री केलं. त्यामुळे लोकांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं. आमची भविष्यात त्यांनी पण हे करावं, लोकांना सुज्ञ लोक काय योग्य आहे काय खरं खोटं लोकांना कळतं. आम्हाला आता स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणतात किंवा JNR तुमच्या पूर्वीच्या स्कीम, स्मार्ट सिटी मधल्या CCTV कॅमेरेचे 9,000 बसवले ते बंद आहेत. बाकी विषय भरपूर मोठे मोठे आहेत, पण सांगायचा हेतू भ्रष्टाचार हा विषय फक्त त्यात. माझं म्हणणं हेच आहे की शहरामध्ये कॅमेऱ्यांचा जो परिस्थिती आता आहे ते आम्हाला सुद्धा ऍग्री आहे की जे कॅमेरे बसायला पाहिजे होते, जे कंट्रोल पूर्ण व्हायला पाहिजे होते, कंट्रोल होत नाही. कमांड कंट्रोल सेंटर बंद येते. आम्हाला पण ऍग्री आहे, कारण का आम्ही पण बघतोय शहरात चेन स्नॅचिंग असेल किंवा गुन्हेगारीची जी काही कॅमेरे असतील, CC कॅमेरे 100% जर असते तर हिंमत नसती झाली. आम्हाला पण ऍग्री. आणि आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीने जेव्हा कॅमेऱ्याचं बसवायला जे केलं, तर मी आपल्याला सांगतो की जे कॅमेरे इतके चांगल्या टेक्नॉलॉजीचे आहेत की आपण एखादा चेहरा माणसाचा तो फीड केला तो शहरात कुठे येतो तो क्लिक होणार आहे. तर या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण तिथे केली आहे. पण आता हे गेल्या 4 वर्षात आम्ही सत्तेत नाहीये, नगरसेवक आम्ही प्रशासकीय राजवटे, आमचं जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं प्रेशर नक्कीच पडला नाही. हे नक्की मान्य करायला लागेल तुम्हाला. प्रशासकीय राजवटीमध्ये यांनी तिजोरी खाली केली. माझं असंच मत आहे की जेव्हा आम्ही 22 मार्च 2022 आमचा कार्यकाळ संपला, त्यावेळेस आमची 1,500 कोटी रुपयाची ठेव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होती. बरोबर. आज काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे. तर आमचं मत आहे की प्रशासन काळात नक्कीच ज्या प्रशासनाने काम करायला पण होतं ते काम चुकीच्या पद्धतीने झाले. आता परवाशीच बातमी होती की जांभळे पाटील साहेबांनी 1 कोटीची काहीतरी 250 कामं काढलीत. 250 आणि ते कमिशनरला माहितीच नाही. म्हणजे हे सरळ हा प्रशासनाने केलेला भ्रष्टाचार आणि त्याच्यावर आम्ही अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्ही सत्तेत म्हणजे आम्ही सत्तेत म्हणण्यापेक्षा आम्ही जनरल बॉडीत सभागृहात नसल्यामुळे त्या गोष्टी घडल्या. ते इनडायरेक्टली बोट कोणाकडे दाखवलं जातं, राज्यात सत्ता भाजपचे म्हटल्यावर बोट तुमच्याकडे भाजपकडे दाखवलं जातं. तुम्ही म्हणता ते 100% बरोबर की भारतीय जनता पार्टीकडे बोट दाखवलं जातं. पण हे करत असताना हे आता उघड होत चाललंय ना की प्रशासनाने असं केलं. जेवढा आम्हाला जिथं जिथं वाटत होतं आम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. माननीय शंकरभाऊ जगताप असतील, महेशदादा लांडगे असतील किंवा अमित गोरके असतील, उमाताई, असं कुठं आम्हाला भ्रष्टाचार झालाय प्रदर्शन असं आम्ही नक्की जाऊन भांडणं सांगितलं की बाबा हे चुकतंय, तुम्ही हे चुकीचं करता. प्रशासनावर आम्ही वचक ठेवण्याचा 100% प्रयत्न केलाय. पण काही गोष्टी आता ते गेल्यानंतर ह्या गोष्टी काही समोर यायला लागल्यात. आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही सांगितलं तर फडणवीस त्यांना चाप लावतील. बरोबर. आमचं म्हणणं आहे की ज्या दिवशी जनरल बॉडी आमची होईल त्या दिवशी त्यांची श्वेतपत्रिकाच केली पाहिजे. असं आमचं बेस्ट एकदम फार मोठी गोष्ट आहे. आणि मी सांगतो, कोणी बोलेल नाही बोले, पण मी सांगणार की श्वेतपत्रिका प्रशासकीय राजवटीमधल्या सगळ्या कामाची श्वेतपत्रिका झाली पाहिजे. असं माझं मत. खाली पिली खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा बारा करून गेला दाढीवाला पकडला मिशावाला. भारतीय जनता पार्टी जिथं बदनाम होत असेल तर तिथं आम्ही भारतीय जनता पार्टीला कधीच बदनाम होऊन देणार नाही. आम्ही ज्यांच्यामुळे आम्ही बदनाम होण्यासाठी कारणीभूत ठरत असेल तर आम्ही त्यांना उघड करू. मस्ट. अगदी महत्वाचं. आपण आता वार्डकडे, तुम्ही ज्या प्रभागामध्ये आहात त्या प्रभागाची साधारण रचना कशी, म्हणजे त्याच्यात नेमका कोणता एरिया येतो काय? प्रभाग क्रमांक 10 हा 2017 जो वार्ड होता तसाच वार्ड आता झालाय. कोणकोणता एरिया नेमका? आता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे हा. त्या स्मारकापासून वॉर्ड ह्या साईडला महापालिका भवन असतं. महापालिका भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची मुख्य इमारत जी आहे ती आपल्या प्रभागात येते. तिथून हा रस्ता सरळ राका गॅस हा जे चिंचवड स्टेशनचा आहे हो. त्याच्या आत इकडचा भाग सगळा आपल्याकडे येतो. त्यामध्ये मग तेलको रोड तेलको रोड, मग त्यात मग मोरवाडी येतं, माढा येतं, लाल टोपी नगर येतं, डबल ट्री हॉटेलच्या मागची जी इंद्रनगर वसाहत आहे ती आपल्याकडे येते. परत अण्णासाहेब नगर वसाहत आहे ती आपल्याकडे येते. संघवी कॉलेज पासून आपण टर्न केल्यानंतर राईट साइड जी आहे जी दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, परशुराम नगर हा पूर्ण भाग एक्साइड बॅटरीच्या समोरचा आणि संघवी केसरी कॉलेजच्या समोरचा तो पूर्ण भाग आपल्याकडे येतो. संभाजीनगर, शाहूनगर अशी प्रभागाची रचना आहे पूर्ण. अच्छा, संभाजीनगर शाहूनगर पूर्ण. एकूण मतदार किती येतो? एकूण मतदार 54,000 मतदान आहेत आता. म्हणजे पूर्वी किती होता? पूर्वी अंदाजे 50च्या पर्यंत होता. म्हणजे आता वाढला 5-6 हजार मतदान वाढलं असेल. म्हणजे विशेष वाढ अशी काही नाही. 5-6 हजार मतदान वाढलं. याच्यामध्ये आपण असं क्लासिफिकेशन करू शकतो की मग आता शॉर्टकट चाळ किंवा झोपडपट्टी आणि सोसायटी असा साधारण किती फरक करता येईल? असा 20%, 30%, 40%? अंदाजे ना एक 40% पर्यंत आपण समजा की स्टँडर्ड थोडस बिल्डिंग्स आहेत, इमारती आहेत आणि बाकी हा सगळा बैठी वस्त्या आहेत सगळ्या पूर्ण. म्हणजे जे आता या सरीकडे वाट चालू आहे. आता आपण बघताय लाल टोपी नगर सारखे जी वसाहत होती तिथं 1300 फ्लॅट येत आहे. तुम्ही या सर जरा डिटेल सांगा मला कशासाठी लाल टोपी नगरचं तुम्ही जे पुनर्वसन शहरातला पहिला हा प्रोजेक्ट दिसतोय की जो लाल टोपी नगर वसाहत किती आहे टोटल? 2,500 टोटल लाल टोपी नगर वसाहतीमध्ये अंदाजे 1400 ते 1500 लोक आहेत. आणि हा SRA प्रोजेक्ट हा गेले 15 वर्षापूर्वीच त्यांचे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं रेडी झालं होतं, पण ते पूर्वत्मात येत नव्हतं. आपण आल्यानंतर त्या सगळ्या पाठपुरावा करून सगळ्या गोष्टीचं हे करून आपण ती वसाहत चालू केली. आपण आपल्या डोळ्यासमोर आता की ती पूर्ण किती टक्के झालं काम? ते अंदाजे आता बघा 60% तरी काम पूर्ण झालेले. आता बाकी फ्लोरिंग्स असेल म्हणजे आणि इंटरनल कामं राहिली आणि काही बिल्डिंग्स आहेत. पण लवकरच आमचं म्हणजे 2026 एंड पर्यंत पूर्ण लोक तिथे राहिला असते. क्या बात आहे. बेस्ट. सगळ्या 1500 लोकांना पक्की घरं मिळतील आणि उर्वरित भागामध्ये ते कमर्शियल होईल. कमर्शियल आम्ही बहुतेक होणार नाही असं आम्ही तिथल्या विकासकाशी बोललोय की तिथल्या लोकांना घरं पहिली द्या तुम्ही. बरोबर. तुम्ही कमर्शियलचं थोडस करू नका, पण प्रत्येक माणसाला तिथं घर मिळालं पाहिजे. त्यासाठी कमर्शियल मे बी कॅन्सल होईल. तिथे 100% हा रेसिडेन्शियल होईल. हा जो प्रकल्प राबवला तशा प्रकारे तुम्ही इंदिरानगर, मगर, अण्णासाहेब मगर नगर किंवा दत्तनगर तो जो टप्पा आहे संपूर्ण हे 4-5 मोठ्या वसाहती आहेत तिथे सुद्धा SRA असा राबवणार आहे. इंदिरानगर मध्ये पण सर आता आपण वसाहतीमध्ये ऑलरेडी SRA चालू झालेला आहे. अरे वा, बिल्डिंगचे काम चालू झालेलं आहे. दत्तनगर मध्ये पूर्ण लोक शिफ्ट होतात ते माझ्या मते 1-2 महिन्यात ते पण चालू होईल. रामनगर इकडे येत नाही. रामनगर येत नाही. दत्तनगर चालू होईल आणि अजून अण्णासाहेब नगर पण लोक शिफ्ट होत आहेत. म्हणजे ह्या वर्षभरात इंदिरानगर, दत्तनगर आणि अण्णासाहेब नगर हे नक्कीच चालू होतील. म्हणजे मला सांगा टोटल सगळ्या झोपडपट्ट्यातल्या किती लोकांना पक्की घरं मिळणार तुमच्या प्रभागापुरती? माझ्या प्रभागामध्ये कमीत कमी 15,000 ते 20,000 लोकांना पक्की घरं मिळतील. अरे बापरे, हा मला शहरातला पहिलाच मोठा असेल. सगळ्यात मोठा सर. माझ्याकडे MIDC आणि रेसिडेन्शियल असा मिळून हा माझा प्रभाग आहे. माझ्या वाड्यात 120 कंपन्या आहेत. MIDCचा भाग पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या MIDCच्या जागेवरच ह्या वस्त्या बसल्या होत्या सगळ्या. त्यामुळं तिथलेच रहिवासी कामाला निमित्त येऊन मोकळी जागा होती. पूर्वी असं काय कंट्रोलच नव्हतं. त्यामुळे तिथं त्या वस्त्या झाल्या आणि त्याच लोक रोजगारासाठी ह्याच एरियात जवळपास असल्यामुळं ते एक चांगलं कॉम्बिनेशन होईल की रेसिडेन्शियल मध्येच घराच्या जवळच कंपनी असं आहे. हा फार मोठा म्हणजे तुमच्या प्रभागातला हा फार मोठा प्रश्न. आणखी आणि सगळ्यात महत्वाचं काय सर, सगळी लोक सुज्ञ आहेत. लोकांना चांगलं वाईट कळतं. सगळ्या लोकांनी आता शहरात बऱ्याच ठिकाणी SRA चाललेत. काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की विकासक बरोबर नाहीये, तक्रारी प्रचंड आहेत, बोगस आहेत. त्याच्याविषयी आमच्या लाल टोपी नगरचं वैशिष्ट्य आहे की तिथं एकही कोणाची तक्रार नाही. थोडंफार असेल असं नाहीये, पण इतकं स्मूथली एवढी मोठी स्कीम शहरात कुठंच झालेली नाहीये ज्या पद्धतीने ही लाल टोपी नगरचं काम चालू आहे. टोटल 15,000 लोकांचं तुम्ही पुनर्वसन होणार सर. 15,000 लोकांचं पुनर्वसन होईल 100%. बेस्ट. हा म्हणजे मला वाटतं याच्याशिवाय आणखीन कोणते प्रश्न येतात? हा तर सगळ्यात मेजर प्रश्न तुम्ही मार्गी लावला. दुसरी वार्ड मध्ये महत्वाचे प्रश्न सर, आता इथल्या बऱ्यापैकी जे रस्ते विकसित करणे हे बऱ्यापैकी झालंय. आता आपण जो कमिशनर बंगल्यासमोरून जो रोड इन कोर्टापाशी थांबलाय त्या रोड साठी आपण 10 कोटी निधी मंजूर करून घेतलाय. तिथे काय करणार? आपण ती झोपडपट्टी जी आहे
जे आता रस्त्याच्या मध्ये आहे तो डीपी मध्ये रोड सरळ सम्राट चौकापर्यंत येतोय. बरोबर. हा आता ही लोक जशी बिल्डिंग होईल एक 3 महिन्यात आपण ही बिल्डिंग मधून ही लोक सगळी बिल्डिंग मध्ये शिफ्ट करतोय आणि तो रस्ता सरळ आणि तो करणार. रस्ता सरळ करतोय पूर्ण. कोर्टाची इमारत मध्ये येते ना. कोर्टाची इमारतचं कंपाऊंड थोडंफार कट होईल पण ते पूर्ण रोड अख्खा संपूर्ण सरळ होईल. थ्रूआउट रोड आपण सम्राट चौकापर्यंत आणतोय. क्या बात. तर त्यामुळं हा एरिया भविष्यात खूप चांगला असेल. मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टचं डेटा सेंटर तुमच्या वॉर्डमध्ये आलंय. आपल्या वॉर्डात आले त्यामुळे रोजगार युवकांना नक्कीच भारतीय जनता पार्टी मार्फत जे बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत बाहेरच्या कंपन्या आहेत त्या नक्कीच आपल्या शहरात येतील आणि चांगल्या पद्धतीने रोजगार निर्माण होईल. तुम्ही आता ह्या परिसरातल्या समस्या सांगितल्यात किंवा इथं काय केलं ते सांगितलं. शाहूनगर, संभाजीनगर तो जो पट्टा आहे तो पट्टा त्या पट्ट्यासाठी काय तो ऑलरेडी तुमचा फार डेव्हलप. शाहूनगर संभाजीनगर सर खूप जुनं आपण पण ह्या शहराच्या इतिहासात आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती जवळनं. आज MIDCतले लोक जे काम करत होते त्यांना रहिवासी राहण्यासाठी शाहूनगर संभाजीनगर ऍक्च्युली तयार झालं. बरोबर. ते तयार होत असताना माझ्यामध्ये 95-96ला लोकांनी तिथं घरं घेतली आणि त्या घरांची म्हणजे युनिट असल्यामुळं बिल्डिंग छोट्या आहेत तिथल्या घरात लिफ्ट नाहीयेत. तर आता आमचं भविष्यात प्रयत्न असा असणार आहे की तिथल्या जे पूर्ण प्लॉट्स आहेत त्या सोसायटी कशा रिडेव्हलपमेंटला जातील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता MIDCनी कशा पद्धतीने म्हणजे आता तिथल्या आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन ऑलरेडी ते प्लॅन करतायत. क्लस्टर डेव्हलपमेंट थोडक्यात. यस ते ऑलरेडी प्लॅन करतायत पण त्यांना प्रॉब्लेम असा आहे की MIDCनी युनिट पद्धत ठेवलेली आहे. तिथं किती युनिट असले पाहिजे हे त्यांनी ठरवलंय. तर आम्ही असं आमदारांच्या मार्फत आम्ही बोलणं चालणं चालू आहे आमचं की युनिट पद्धत काढून MIDCला पण रेव्हेन्यू जनरेट होईल आणि तिथं पण लोकांना राहण्यासाठी एक चांगली वास्तू तयार होईल. ते तयार होत असताना तिथं पाण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. संभाजीनगर 24 तास पाणी असतं ना MIDC सर पाणी आता आपण मध्ये पाणी बंद केलं आपलं काही त्यांचे इंटरनल गोष्टी आहेत त्यामुळे बंद केले. तर आता आपण 200 जी लाईन MIDCची आपल्याकडे आहे ती आता आपण बंद केली होती. आता ती शिफ्ट करून आपण 400वर MIDC कडून परत पाणी घेतोय. पण MIDCने आपल्याला 22 कोटी रुपये भरा तरच आम्ही तुम्हाला परमिशन देऊ. बरं. कारण जुना आपली थकबाकी आहे त्यांच्याकडे MIDC देण्याची त्यामुळे ते थांबवले. पण आम्ही ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल यासाठी कारण दोन्ही गव्हर्नमेंटच आहेत दोन्ही पण त्याचे प्रयत्न करतोय आम्ही. पण ती लाईन वगैरे बाकी सगळं सँक्शन झाले तर आम्ही पूर्ण शाहूनगर संभाजीनगरला MIDC कडनं पाणी घेऊन पूर्ण लाईन परत आम्ही केलं. जुनं काम आहे सर खूप. पाण्याच्या कुठं जीर्ण झाल्यात कुठं प्रॉब्लेम्स होते त्यामुळे ते काम करतोय. दुसरी गोष्ट लाईट जेव्हा रोड तिथं विकसित झाले तेव्हा लाईटीच्या ज्या वायरी होत्या त्या काही तुटल्यात काही खराब झाल्या. अंडरग्राऊंड पण ते खराब झाल्यात खूप जुन्या आहेत तेव्हापासून काम झालं. तर त्या पूर्ण आता ऑलरेडी आपण त्या निधी मंजूर केल्या ऑलरेडी त्याचे कामं चालू आहेत. तर लाईट आणि पाणी हा प्रश्न सगळ्यात तिथं ज्वलंत आहे पण तो येत्या काळात आम्ही नक्की सोडू. याच्यामध्ये तुम्ही जे डेव्हलपमेंट सगळी करता त्याच्यामध्ये अर्बन स्टेट फुटपाथ या विषयावरती फार आक्षेप घेतला जातो. म्हणजे जवळपास शहरामध्ये नागरिकांचा विरोध आहे, वाहतूक पोलिसांचा विरोध आहे की अर्बन स्ट्रीट फुटपाथमुळे रस्ते फार छोटे झालेले आहेत. म्हणजे अर्बन स्ट्रीट फुटपाथ शहरामध्ये जवळपास 1000 कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ राबवलेत प्रत्यक्षात. तुमच्या वॉर्डमध्ये असा काही प्रॉब्लेम नाही? आमच्या वॉर्डामध्ये सर अर्बन स्ट्रीट हा कुठंच नाही आणि जे आहे त्या रस्ते पण आमचे खूप मोठे असल्यामुळे त्यामुळं केसबी चौक टू आपला RTO पर्यंत आम्ही अर्बन स्ट्रीटचा रोड केला पण आमचे रोड खूप मोठे जिथे मोठे त्याच्याविषयी वादच नाही पण जिथे ऑलरेडी रस्ते छोटे आहेत. पण वाहतुकीचा नियम जो जगाचा आहे त्या वाहतुकी नियमाचं नुसार जेवढा नॅरो बॉटम रोड असेल त्या चांगल्या पद्धतीने सुरळीत ट्रॅफिक जातं असं त्यांचं गणित आहे. गणित असं कमिशनरांशी जेव्हा आम्ही बोललो आपल्याकडे लोक ते मानत नाही. कमिशनरांशी आम्ही जेव्हा बोलतो कमिशनरांनी सांगितलं की हा असा नियम आहे त्यामुळे आम्हाला ते त्या नियमाने आम्ही केले आणि आमचा प्रयत्न की वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आम्ही केलं असं आम्हाला सांगितलं. आता काय प्रशासनाचं आता जेव्हा आम्ही जाऊ पालिकेत तेव्हा त्या विषयावर बोलू. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे ते करतात. तिथे अहिल्यादेवी चौकामध्ये त्यांनी असंच केलं होतं पण लोकांना आता काही सहन झालं नाही. का आता सिग्नल पडल्यावरती 25 वाहनं जायला पाहिजे तिथे 10च वाहनं फक्त पास व्हायची. त्याच्यामुळे लोक वैतागले आणि शेवटी ते रद्द करावं लागलं त्यांना. तो भाग झाला. या प्रभागासाठी दुसरा नवीन एखादा प्रोजेक्ट आता आरक्षण किती आहेत तुमच्याकडे अशी की जी डेव्हलप होण्यासारखी? आता सर कसं आहे माहितीये का की मी आपल्या मार्फत म्हणजे एखादा मोठा प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये आणणार अमुक आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो की शहरातला सगळ्यात चांगला प्रभाग हा प्रभाग क्रमांक 10 आहे. पुढच्या येत्या काळात प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही एक पिकनिक वॉर्ड म्हणून आम्ही हा वॉर्ड कसं काय करणार आहे. तर मी आपल्या वार्डात सांगतो की पिंपरी चिंचवड शहरातले सगळे पिकनिक पॉइंट माझ्या वॉर्डात आहेत. होय. आपल्याला सांगू इच्छितो की सायन्स पार्क माझ्याकडे आहे. हो बरोबर. तारांगण माझ्याकडे आहे. शाहू आता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंची स्मारक माझ्या वॉर्डात चाललंय. त्याच्यानंतर सरपुत्यांचं काम माझ्याकडं
अच्छा, सर्पोदन इकडे सर्पोद्यान पण माझ्या वार्डात येतं. शाहू सृष्टीचं पण आपलं काम अहो सर्पोदन आता 30 कोटी 40 कोटी 45 कोटी पर्यंत खर्च आला, अजून 10 वर्षात ते खुलच झालं नाही. बोलतो सर, त्याच्यावर बोलतो. शाहू सृष्टी माझ्याकडे आहे आणि संध्याकाळी शेवट करण्यासाठी म्युझिकल फाउंटन हे माझ्या वार्डात क्या आहे. बात आहे. तर अरे वा. सकाळी आपण घरातून मुलांना घेऊन निघलं तर संध्याकाळी गोड करण्यासाठी म्हणजे वॉर्ड मध्ये फिरलं तरी पिकनिक होती. पिकनिक स्पॉट होईल असं आमचं भविष्यात प्लॅन आहे की शहरामध्ये बस एक ठेवून पीएमपीएलशी बोलून शहराच्या पिकनिक वॉर्ड म्हणून आमचा वॉर्ड आम्ही करणार आहे सर, यासाठी करतोय. आता सरपोत्यांचं आपण बोललो, हे काय आहे की सरपोत्यान डेव्हलप होत असताना त्या जूच्या नियमानुसार सगळ्या गोष्टी होत आहेत. हो बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावर कंट्रोल आपलं काहीच नाहीये, हा पूर्ण कंट्रोल सेंट्रलचा आहे. तर काही नियम ते येतात चेंज करतात, ह्या गोष्टीमुळे ऍक्च्युली लेट झाले. बाकी जे तुम्ही सांगताय की 30 कोटी 35 कोटी 40 कोटी ह्याला 100% जे सेंट्रलच्या नॉर्म्स आहेत त्यामुळे लेट होते आणि पूर्ण डिसिजन आपण काहीच घेऊ शकत नाही याच्यात. पूर्ण सेंट्रलची जो अथॉरिटीज जे आहेत बरोबर. त्या येऊन त्याच्यावर डिस्कशन घेतात, त्यातच खूप ऍक्च्युली टाइम किल होत चाललाय, त्यामुळे उशीर झाला सर. कारण मी तिथे गेलो, व्हिजिट केली होती, पाहिलं मी तिथे मगरसाठी ते स्वतंत्र तलाव, सुसरसाठी तलाव जे आणि मत्स्यालय, अरे काय सुंदर आहे, इतकं सुंदर स्ट्रक्चर उभं केलंय. पण गेले 7-8 वर्ष ते तसंच पडलेलं आहे, म्हणजे ते फार भयंकर आहे. म्हणून तर सांगितलं तुम्हाला की आमच्या ते पिकनिक स्पॉट साठी जेव्हा आम्ही हे प्लॅन करू ते सुरू झाल्यावरती पुण्यातील लोक पाहायला लोक पाहिला येतील सर. दिवस पूर्ण सर आपला स्पेंड होणार आहे या आमच्या प्रभागामध्ये शहरातला. तुमचं विजन चांगलं आहे. मला एक सांगा, राजकारण कसं आहे तुमच्या प्रभागामध्ये? आता तुमचं पॅनल पाडण्यासाठी राष्ट्रवादीवाले सुद्धा अगदी धार लावून बसलेले आहेत. नाही सर, तुमचा जो मतदार आहे संपूर्ण हा जो मतदार याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहायचा, हे करायचा. शेवटी लोक सुज्ञ आहेत, लोकांना चांगलं वाईट चांगलं कळतं, कोण माणूस संपर्कात आहे, कोण माणूस आपल्याला भेटतो, कोण आपल्या सुखादुखात येतो, कोण आपल्या संकटकाळी येतो, सगळं लोकांना सगळं माहिती आहे. आज शहरात आमच्या प्रभागातली बरीपैकी ज्या वसाहती आहे त्या वसाहतीमध्ये पहिली मुलं सगळी गुन्हेगारीकडे वाटचाल करत होती, वेगळ्या मार्गाला जात होती, व्यसनाच्या अधीन जात होती. पण मी आपल्या मार्फत सांगतोय की आमच्या झोपडपट्टीमध्ये क्वचित लोक बॉटरमध्ये निवडून आलेत की ती भांडणं करतात. आम्ही बऱ्यापैकी लोकांना कंट्रोलमध्ये आणले, प्रत्येकाला रोजगार निर्माण करून सगळ्यात महत्वाचं ज्याला काम करायचं त्याला काम करू दे, ज्याला बिझनेस करायचा त्याला बिझनेस करू दे, त्याला पूर्ण पाठिंबा आम्ही माझ्या आरंभ सोयल फाउंडेशन मार्फत आम्ही त्यांना मदत करत असतो. आणि आम्ही भविष्यात आमचा अजेंडा हाच असेल, पालिकेची कामं तर होत राहणार आहेत. आम्ही आमचा पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा माझा असा असेल की आम्ही 3 गोष्टीसाठी काम करू. एक तर युवकांच्या रोजगारासाठी, बरं, आणि दुसरं महिलांसाठी, आणि तिसरं ज्येष्ठांसाठी. हे पालिकेचे सगळे पूर्ण राबवतात योजना. पण आमच्या वार्डात आम्ही आमच्या सेपरेट या लोकांसाठी योजना काय करणार. तर आम्ही आता युवकांसाठी तर रोजगार आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही नोकरी प्लेसमेंट ज्या पद्धतीने करता येईल ते प्लेसमेंट आम्ही करू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत जेवढे रोजगार आम्हाला लोकांना देता येतील त्या लोकांसाठी, युवकांसाठी आम्ही नक्कीच काम करू. दुसरी गोष्ट, महिलांच्या डेव्हलपमेंटसाठी आमचा प्लॅन आहे की आम्ही जेवढे आमचे बचत गट आहेत ते बचत गट म्हणून आम्ही चांगली फॅक्टरी प्लॅन करतोय. चांगल्या कसला म्हणजे फूड प्रोडक्ट वेगळे एकदम वेगळे युनिट तयार करतो. ज्या जास्त मागण्या, आता प्रिंटिंग सारखं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या गोष्टी प्रिंटिंग करून ते बाहेर मागवत आहेत ती प्रिंटिंग आम्ही करून देऊ. असे विविध उपक्रम आम्ही महिलांकडनं राबवण्याचा आमचा येत्या पुढच्या काळात प्लॅन आहे. त्यांना लागणारी जी काही आम्ही असेल आर्थिक मदत ही आम्ही हे सगळे आरंभ सोयल फाउंडेशन असेल किंवा जे शहरातले डोनर आहेत जे सामाजिक करण्यासाठी इच्छुक येतात त्यासाठी आम्ही करणार आहे. ज्येष्ठांसाठी मी आपल्या मार्फत सांगतो की आम्ही आमच्या वॉर्डामध्ये आम्ही 4 भाग डिवाइड केले. ज्येष्ठ नागरिक एक मोरवाडीत आहे, एक विद्यानगरला आहे, एक संभाजीनगरला आहे, शाहूनगरला आहे. त्या इथे आम्ही महिन्यातनं 2 वेळा ओपीडी चालू करतोय. स्वखर्चाने ओपीडी चालू करतोय. त्यांची शुगर चेक होईल, त्यांचा बीपी चेक होईल, त्यांना लागणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्या, त्यांना लागणाऱ्या ज्या काही गोळ्या आहेत त्या मोफत तिथं दिल्या जातील. असं आम्ही आता कसं आहे की लोक ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर राबवतात पण ते तेवढ्या दिवसापूर्वी राबवतात, पुढे त्याला फॉलोअप, त्याला सगळ्या गोष्टी ह्या होत नाही. तर आम्ही आता ते लॉन्च करतोय की आमचं कायमचं जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत दर 15 दिवसाला ही आमचा डॉक्टर ओपीडी घेईल. महिन्यात 2 वेळा ओपीडी होईल, तेव्हा तुमचं ब्लड चेक होईल, तुमचे कॅल्शियम, तुमच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या चेक होतील. त्यासाठी आम्ही काम करणार.
छान. तुम्ही एवढा प्रोग्राम सांगितल्यावरती मतदार खुश होतील तुषारजी. तुमच्या वार्डमध्ये सगळ्यात मोठा एक प्रोजेक्ट येतो, तुम्ही विसरलात, ITI कॉलेज. ITI कॉलेज हा या शहराच्या दृष्टिकोनातून तसा फार महत्वाचा विषय आहे. त्याच्यासाठी काही स्वतंत्र काय प्लॅन केले तुम्ही? सर ITI कॉलेज आता पलीकडं जागा मिळाली आहे आपल्याला I2C मध्ये, कुठे? प्रभाग क्रमांक 19 मध्ये. बर. हा तर तिथं ITI मोठा होतोय. आपला ITI आहे, चालू आहे, तो तिकडे शिफ्ट तो करणार. तिकडे शिफ्ट होण्याच्या प्लॅन मध्ये आहे. इथं चालू राहील, म्हणजे मोठ्या प्रमाणात शहरात जो ITIचं मोठी इमारत किंवा मोठा जो प्लॅन आहे अपेक्षित आहे, हा. तो 19 नंबर वार्डामध्ये ऑलरेडी आपल्याकडे जागा हँडओव्हर झालेली आहे. बरं. तर त्याच्यावर ऑलरेडी काम चालू आहे. अच्छा, ते होईल ते म्हणजे. होईल. मग इथं आपल्या इथं काय झालंय की बाकी जागाची कमी मर्यादा आहे. आपली जागा खूप कंजेस्ट आहे. तेलगोकडे जागा मागितली होती ना काय? तेलगोकडे नाही सर, ती अमृत ट्रस्टची जागा आहे पूर्ण. हो. तेलगोची जागा नाही आजूबाजूला. आपण अमृत ट्रस्टशी बोलतोय की बाबा तुम्ही आम्हाला जागा द्या, किंवा आता आरक्षणामध्ये डीपी मध्ये पण काहीतरी प्लॅन आहे, ऑलरेडी केलाय आपण. आता बघू ते पुढं कसं होतंय काय ते. छान. तुषारजी, जवळपास 20-25 मिनिटं तुमच्याशी चर्चा करतोय. प्रभागामधलं विजन काय, प्रभागातले सगळे बारकावे, तिथल्या समस्या काय, तिथले प्रश्न काय, तिथला प्रत्येक घरातला नागरिक, त्याच्यामध्ये महिला असू द्या, तरुण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, ह्या सगळ्यांच्यासाठी काय काय योजना आहेत, ज्याच्या सहित अगदी मोखोद्गत तोंडपाठ जसं आपण पारायण करावं तसं तुम्ही पारायण करताय. त्याच्यामध्ये मला विशेष वाटतं. तुमची तयारी चांगली आहे. तुमचं पॅनल मला वाटतं बंधनीत असेल, प्रश्न नाही. राष्ट्रवादीला 4 वेळा विचार करावा लागेल तुमच्या गोष्टीचा. तुम्ही वेळ दिलात, खूप धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.